विद्यार्थी मित्रो, वेलकम टू अवर नेक्स्ट लेक्चर। आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत हीट चॅप्टरचा पुढचा लेक्चर कोणता, ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी नावाचे कन्सेप्ट। म्हणजे ठीक आहे, हा पहिला कन्सेप्ट आहे। भरपूर सारे कन्सेप्ट आपण पाहणार आहोत, त्याच्यापैकी हे पहिले कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। ठीक आहे, इंट्रोडक्शन म्हणून आपल्याला त्यांनी काय सांगितलं बघा, 71% ऑफ अर्थ कवर्ड विथ वॉटर। हे सगळ्याला जग जाहीर आहे किंवा सगळ्यांनाच माहिती आहे। ठीक आहे, ड्यू टू कॉन्स्टंट इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, वॉटर वेपर ऑलवेज प्रेझेंट इन द अटमॉस्फिअर। मग काय होतं, आता 70% जर वॉटर अर्थला कव्हर केलं असेल तर कॉन्स्टंट इव्हॅपोरेशन त्याचं होणार हे 100%। ठीक आहे, आणि त्याच इव्हॅपोरेशन मुळे आपल्याला काय पाहायला मिळतं, ते वॉटर वेपर ऑलवेज अटमॉस्फिअर मध्ये प्रेझेंट आहेत, हेही पाहायला मिळतं। ठीक आहे, हेही आपण मानलं। द प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर इन एअर मेक्स इट मॉइस्ट। म्हणजे जो प्रेझेन्स आहे वॉटर वेपरचा एअर मध्ये, त्या एअरला मॉइस्ट बनवण्याचं काम करतं। आणि द मॉइश्चर इन अटमॉस्फिअर कॉल्ड ॲज ह्युमिडिटी। ठीक आहे, आणि ते जे मॉइश्चर आपल्याला भेटतं अटमॉस्फिअर मधलं, त्याच मॉइश्चरला आपण ह्युमिडिटी असं म्हणतो किंवा आर्द्रता असं मराठी भाषेत आपण त्याला म्हणतो। ठीक आहे, फॉर गिवन व्हॉल्यूम ऑफ एअर ॲट स्पेसिफिक टेम्परेचर देयर इज लिमिट ऑन हाऊ मच वॉटर वेपर द एअर कॅन कंटेन। म्हणजे एका गिव्हन टेम्परेचरला एअरची लिमिट आहे की ते किती प्रमाणात वॉटर वेपर ठेवू शकतं किंवा त्याच्यासोबत होल्ड करू शकतं। ठीक आहे, जर ते अमाऊंट एक्सिड झालं, ती लिमिट एक्सिड झाली तर ते कन्वर्ट होतो वॉटर वेपर मध्ये। ते वॉटर वेपरचं वॉटर मध्ये कन्व्हर्जन होतं आणि ते पावसाच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं। ठीक आहे, व्हेन एअर कंटेन्स मॅक्झिमम पॉसिबल वॉटर वेपर सेट टू बी सॅच्युरेटेड विथ वेपर ॲट दॅट टेम्परेचर। म्हणजे जेव्हा केव्हा मग मॅक्झिमम वॉटर वेपर एअर कंटेन करते, त्या टेम्परेचरला आपण त्या एअरला सॅच्युरेटेड एअर असं म्हणू शकतो। ठीक आहे, जर ती लिमिट एक्सिड झाली तर वॉटर वेपरचं कन्व्हर्जन होतं वॉटर मध्ये, आणि वॉटर हे आपल्याला खालच्या दिशेने किंवा जमिनीवर पडलेले पाहायला मिळतात, त्याचं रूपांतर पावसात आपल्याला झालेलं मिळतं। ठीक आहे, सो अमाऊंट ऑफ वेपर नीडेड टू सॅच्युरेट एअर डिपेंड्स ऑन इट्स टेम्परेचर। म्हणजे काय, टेम्परेचर एअरचे जे टेम्परेचर आहे त्याच्यावर डिपेंड आहे की अमाऊंट ऑफ वेपर आपल्याला त्या एअरला सॅच्युरेट करण्यासाठी किती लागेल किंवा ते वेपर आपल्याला किती प्रमाणात लागेल। ठीक आहे, इफ एअर टेम्परेचर इज लो, जर एअरचं टेम्परेचर आपल्याला जर लो पाहायला मिळालं तर रिक्वायर लेस वेपर टू सॅच्युरेट एअर। म्हणजेच जेव्हा एअरचं टेम्परेचर कमी तेव्हा वॉटर वेपर आपल्याला कमी लागतील, कशाला, एअरला सॅच्युरेट करण्यासाठी। मग जेव्हा टेम्परेचर जास्त असेल तेव्हा ते जास्त प्रमाणात वॉटर वेपर लागतील। ठीक आहे, वेपर कंटेंट लेस दॅन मॅक्झिमम लिमिट, त्या एअरला आपण अनसॅच्युरेटेड एअर असं म्हणतो। एखाद्या एअरच्या सॅच्युरेशनच्या मॅक्झिमम लिमिट पेक्षा जर वेपर कमी असतील तर त्या एअरला आपण अनसॅच्युरेटेड एअर म्हणतो। म्हणजे त्याच्यात आणखी वॉटर वेपर हे बसू शकतात किंवा ते एअर आणखी वॉटर वेपर कंझ्युम करू शकते। ठीक आहे, मग ड्यू पॉइंट ऑफ टेम्परेचर म्हणजे काय, सपोज आपण एक अनसॅच्युरेटेड एअर घेतली सर्टन टेम्परेचरची। ठीक आहे, म्हणजे जिथं वॉटर वेपर आणखी बसू शकतात। ठीक आहे, पण आपण काय केलं, त्या एअरला काय केलं, त्याचं टेम्परेचर आपण कमी केलं। ठीक आहे, मग त्या एअरचं आपण जर टेम्परेचर कमी केलं, आपण पहिल्यांदा काय म्हणलंय, जर एअरचं टेम्परेचर कमी असेल तर वॉटर वेपर कमी लागतील त्या एअरला सॅच्युरेटेड करण्यासाठी। मग आपण अगोदरच काय घेतलं, अनसॅच्युरेटेड एअर घेतली, त्याचं टेम्परेचर कमी केलं। जर टेम्परेचर कमी केलं तर वॉटर वेपर हे कमी लागतील एअरला सॅच्युरेट करण्यासाठी। मग जेणेकरून काय होईल, सो एअर सॅच्युरेटेड विथ वेपर होईल आणखी, आणि ते डिक्रीज टेम्परेचर जे केलं होतं त्याच टेम्परेचरला किंवा त्या डिक्रीज टेम्परेचर नंतर आपण ज्या टेम्परेचरला पोहोचलो त्या टेम्परेचरला ड्यू पॉइंट टेम्परेचर असं आपण म्हणतो, जिथे की एअर परफेक्टली सॅच्युरेट झालेली आहे। ठीक आहे, आता वेपर कंटेंट इन एअर मेजर्ड बाय ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी। ठीक आहे, म्हणजे हे वॉटर वेपर किंवा ते वेपर जेवढं एअर मध्ये आहे त्याला मोजण्याचं काम करतं। ठीक आहे, मग आता ह्युमिडिटी नावाचा कन्सेप्ट तर आला, पण आम्हाला माहितच नाही की ह्युमिडिटी म्हणजे काय। ठीक आहे, मग ह्युमिडिटी मध्ये आता दोन प्रकार पडले। ठीक आहे, आपण ह्युमिडिटीची डेफिनेशन पाहिली। आता ह्युमिडिटीचे दोन प्रकार, एक ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी, दुसरी रिलेटिव्ह ह्युमिडिटी। मग आपण पाहूया की ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे काय, द मास ऑफ वेपर प्रेझेंट इन युनिट व्हॉल्यूम। जेवढं मास वेपरचं प्रेझेंट आहे एका युनिट व्हॉल्यूम मध्ये ऑफ एअर कॉल्ड ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी। एअरच्या एका युनिटमध्ये, एका युनिट एरियामध्ये जेवढं वेपरचं मास प्रेझेंट आहे त्याला आपण ह्युमिडिटी किंवा ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी असं म्हणतो। ठीक आहे, त्याची युनिट काय आहे मग, किलोग्राम पर मीटर क्यूब। त्या एरियामध्ये जेवढं असेल तेवढं आपण त्याला काय म्हणतो, ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी। फिलिंग ह्युमिड डिपेंड्स ऑन, म्हणजे जेव्हा केव्हा आपल्याला
ह्युमिड वातावरण पाहायला मिळतं, म्हणजे जिथे आर्द्रता खूप जास्त. आता समुद्रकिनारी गेल्यानंतर बघा तर त्या शहरामध्ये कसं आर्द्रता खूप जास्त असते, किंवा समुद्रकिनारी ही आर्द्रता खूप जास्त असते, त्याच्यामध्ये वॉटर वेपरचं कंटेंट हे खूप जास्त असतं, त्याच्यामुळे आपल्याला फिलिंग ह्युमिड असं पाहायला मिळतं. ते कशावर डिपेंड आहे? अमाऊंट ऑफ वेपर इन द एअर. ठीक आहे. आणि दुसरं टेम्परेचर ऑफ द एअर. मग आता रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय? ऍब्सोल्यूट तर कळली, आता रिलेटिव्हचा मग संबंध काय? रेशिओ ऑफ ऍक्च्युअल मास ऑफ वेपर कंटेंट इन एअर फॉर गिवन व्हॉल्यूम अँड टेम्परेचर टू दॅट रिक्वायर्ड टू मेक एअर सॅच्युरेटेड विथ वेपर ऍट दॅट टेम्परेचर. एवढी सगळी मोठी डेफिनेशन आहे. ठीक आहे. त्याचा सोपा कन्सेप्ट काय किंवा सोपं डेफिनेशन काय, तर एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवला तर तुम्हाला ते कळून जाईल की रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय. मग इथं आपण काय पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये दिले म्हणून आपण त्याला इंटू 100 केले. अदरवाइज रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणलं की ऍक्च्युअल मास ऑफ वॉटर वेपर कंटेंट इन द एअर इन गिव्हन व्हॉल्यूम अपॉन मास ऑफ वेपर नीडेड टू मेक द एअर सॅच्युरेटेड इन दॅट व्हॉल्यूम. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला पाहिजे की वेपर कंटेंट किती आहे, किंवा तो वेपर कंटेंटचा व्हॉल्यूम किंवा वेपरचा व्हॉल्यूम त्या एअर मध्ये किती प्रेझेंट आहे, त्याचा ऍक्च्युअल मास काय आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहायचंय की आपल्याला किती वॉटर वेपर ते किती मास वेपरचं रिक्वायर्ड आहे त्या एअरला सॅच्युरेट करण्यासाठी. पहिल्यांदा पाहायचंय किती मास आहे वेपरचं त्या एअरमध्ये. दुसरी गोष्ट त्याला पाहायचंय की ऍक्च्युअल आपल्याला किती आणखी लागणार आहे मास वेपरचं त्या एअरला सॅच्युरेट करण्यासाठी. त्यालाच आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटी असं म्हणतो. इथं पर्सेंटेज रिलेटिव्ह ह्युमिडिटी दिले त्यामुळे आपण त्याला इंटू 100 केले आणि हा त्याचा फॉर्म्युला आपण पाहिला. मग रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऍट अ ड्यू पॉइंट किती असते बघा? रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऍट ड्यू पॉइंट 100% असते, कारण इथं आता वॉटर वेपर बसू शकत नाही किंवा आणखी मास ऑफ वेपर आपल्याला रिक्वायर्ड नाही. त्यामुळे काय डिनॉमिनेटर 0 झाला, त्यामुळे ते 100% आपल्याला पाहायला मिळालं. ठीक आहे. RS इज ग्रेटर दॅन 60%. आपण त्या एअरला रिलेटिव्ह किंवा त्या एअरला आपण ह्युमिड एअर म्हणू शकतो. बघा आता आपल्याला कळाले की रिलेटिव्ह ह्युमिडिटी कोणाला म्हणायचं, पण एखाद्या एअरला जर ह्युमिड किंवा ड्राय तुम्हाला मोजा म्हणलं तर तुम्ही कसं मोजणार बाबा? त्याची रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर 60% पेक्षा जास्त असेल तर त्या एअरला आपण ह्युमिड एअर म्हणतो. आणखी जर त्याची रिलेटिव्ह ह्युमिडिटी 60% पेक्षा कमी असेल त्या एअरला आपण ड्राय एअर असं म्हणतो. ठीक आहे. एक्झाम्पल एरोप्लेनचे एक्झाम्पल दिले बघा. जेव्हा केव्हा आता एरोप्लेन जातो, जेव्हा आपण ते ढगातून एरोप्लेन जात असतो तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं की तो एरोप्लेन जात असताना तो समोर जात असताना त्याच्या पाठीमागे एक धूर निघालेला असतो, म्हणजे पांढरा त्याचे क्लाउड्स फॉर्म झालेले असतात. असं का होत असेल? ठीक आहे. याचं सिंपल रिझन असं आहे की जेव्हा फ्यूल बर्न होतं तेव्हा ते फ्यूल बाहेर काय सोडतं, ते धूर सोडत असतं, तेव्हा त्या सराउंडिंग एअरची रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही कमी असते. रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर कमी असेल म्हणजेच काय, तिथलं टेम्परेचर कमी असेल आणि जे फ्यूल जे बर्न झाले त्याचं टेम्परेचर जास्त असेल. ठीक आहे. मग जेव्हा ते जास्त टेम्परेचर होऊन एकदमच कमी टेम्परेचर मध्ये येतं तेव्हा त्याचे क्रिस्टल्स फॉर्म होतात किंवा ते आपल्याला ढगाच्या स्वरूपात पाहायला मिळतं. त्यामुळे आपल्याला एरोप्लेन समोर जात असताना त्याच्या पाठीमागे धुरांडीची एक रेष आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. हे झालं एरोप्लेनचं एक्झाम्पल, तिथं जे की आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटीचा कन्सेप्ट पाहू शकतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट आता हीट तर शिकत आहोत, मग युनिट ऑफ हीट आपल्याला शिकायला हवं. ठीक आहे. मग युनिट ऑफ हीट काय आहे? SI मध्ये त्याचं युनिट जूल आहे आणि CGS मध्ये त्याचं युनिट कॅलरी आहे. मग आता कॅलरी आपल्याला आता कळालं की कॅलरी ही CGS युनिट आहे, तर मग एक कॅलरी म्हणजे किती हे जर आपल्याला कोणी विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. मग आपण काय केलं, एक कॅलरी हीट म्हणजे किती? अमाऊंट ऑफ हीट नेसेसरी टू रेज टेम्परेचर ऑफ 1 ग्राम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस फ्रॉम 14.5 डिग्री टू 15.5 डिग्री सेल्सिअस, त्यालाच आपण काय म्हणतो 1 कॅलरी हीट असं म्हणत असतो. जेवढी हीट आपल्याला गरजेची आहे कशाला, त्या 1 ग्राम वॉटरचं टेम्परेचर हे 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवण्यासाठी, त्यालाच आपण 1 कॅलरी हीट असं म्हणत असतो. ठीक आहे. मग आता 1 किलो कॅलरी हीट म्हणजे काय हेही आपल्याला पाहायला हवं, तेही आपल्याला सांगता आलं पाहिजे. मग आपण काय म्हणलं, द अमाऊंट ऑफ हीट नेसेसरी टू रेज टेम्परेचर म्हणजे सेम अमाऊंट ऑफ हीट नेसेसरी टू रेज टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम. इथं होतं 1 ग्राम, इथं होतं 1 किलोग्राम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस फ्रॉम 14.5 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस. अशा गोष्टीला किंवा अशा हीटला आपण 1 किलो कॅलरी हीट असं म्हणत असतो. ठीक आहे. मग आता आपल्याला कळालं की SI युनिट जूल होतं, CGS युनिट कॅलरी होतं. मग त्यांच्यामधला संबंध काय हे देखील कळायला हवं. ठीक आहे. मग आपल्याला कॅलरी आणि जूल मधलं रिलेशन काय पाहायला मिळालं, 1 कॅलरी इक्वल्स टू 4.18 जूल असं म्हणायला काही हरकत
नाही. ठीक आहे, म्हणजे कोणताही नंबर जर कॅलरीमध्ये दिला तर त्याला 4.18 ने आपण काय करायचं, गुणायचं, जेणेकरून आपल्याला त्याची व्हॅल्यू हे जूल मध्ये भेटून जाईल. हे झालं आपलं लेक्चर आजचं. ठीक आहे, ह्या लेक्चरच्या नोट्स घेत चला, अभ्यास करत चला आणि काय करत चला. हे लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं त्यासाठी सजेशन द्या, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.